2013ला केदारनाथवर प्रलय आला आणि लोक म्हणतात तो हिच्या रागाचा परिणाम होता. उत्तराखंड राज्यातील श्रीनगर आणि रुद्रप्रयाग या दोन ठिकाणच्या मधोमध अलकनंदा नदीच्या तटावर वसलेले हे आहे प्रसिद्ध धारीदेवी मंदिर. असं म्हणतात देवीचं मस्तक इथंच धारीमध्ये आहे आणि खालचं अर्ध शरीर दूर कालीमठात, जिथे त्या कालीमातेच्या रौद्र रूपाची पूजा केली जाते. 2013 साली जेव्हा देवीची मूर्ती नदीच्या दुसऱ्या बाजूला हलवायची तयारी सुरू झाली, तेव्हा जवळपास 250 लोकांनी प्रयत्न केला, पण मूर्ती हललीच नाही. आणि मग एका स्त्रीच्या शरीरात देवीने प्रवेश केला. तिच्या वाणीतून आवाज आला, मी फक्त 3 लहान मुलींच्या हातांनीच इथून जाईल. आणि आश्चर्य म्हणजे त्या 3 लहान मुलींनी जसा हात लावला, मूर्ती स्वतः हलली. त्याच दिवशी पावसाने प्रचंड रौद्र रूप घेतलं आणि म्हणतात त्याच दिवशी आली होती केदारनाथवर महाभयंकर आपत्ती. हा होता योगायोग की देवीचा क्रोध. लोक म्हणतात धारीदेवी उत्तराखंडच्या 4 धामांचं रक्षण करते. तिचं मंदिर 108 शक्तिपीठांपैकी एक आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे ध्यानाला बसाल तेव्हा तुम्हाला जाणवेल एक वेगळीच ऊर्जा आणि एक अद्भुत शांतता. आणि लगेच आम्ही निघालो केदारनाथसाठी आणि ट्रेकमध्ये जे आमचे हाल झाले ते बघूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.